ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। नागपूर पोलिसांनी केदार यांच्या शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिलेली आहे। माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार हे दोषी आढळलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, काय माहिती मिळतेय, आमदारकी रद्द होऊ शकते? प्रत्येक आपण जर पाहिलं तर सुनील केदार जे माजी मंत्री आहेत यांना 5 वर्षाची न्यायालयाने कोठडी जी आहे ती सुनावणी शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे आणि त्यामुळेच ही सगळी माहिती जी आहे ती नागपूर पोलिसांनी आता विधिमंडळाला कळवलेली आहे। विधिमंडळात ही माहिती आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष याबाबत आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे बघावं लागेल। ती माहिती मिळते त्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी जी आहे ती रद्द होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे येत्या काळात हा निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात। नक्कीच, पण त्याबरोबरीनं आपण जर बघितलं तर मुळातच नागपूर जिल्हा बँक घोटाळा आहे, त्यात त्यांच्या बरोबरीनं 6 जण जे आहेत ते सुद्धा अटकेत आहेत। तुझा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विनायक।